कंबाईन ग्रुप बी परीक्षा 2026 या संदर्भात जर आपण पाहिलं तर हा जो पेपर झालाय आता अनेक विद्यार्थ्यांचा हा संदर्भ होता की सर हे नेमकं प्रश्नपत्रिका नेमकं कुठून आणि कशी ती आली आहे. तर त्या संदर्भामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. कट ऑफच्या रिलेटेड सुद्धा खूप गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. पण चला ठीक आहे, त्या पार्ट जर आपण पाहिलं तर कालच्या सेशनमध्ये जे अनालिसिसचं सेशन होतं त्याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांना उत्तर अपेक्षित असतात म्हणून आपण उत्तरं ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आजच्या या पुढच्या काही मिनिटांमध्ये ही जी प्रश्न आहेत याचा आपण प्रॉपर अनालिसिस या प्रश्नाच्या आणि त्या उपयुक्तेनुसार ते घेणार आहोत. त्याच्यामुळे पुढचे काही मिनिटं तुम्ही माझ्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा आता माझ्या सोबत जो सेट आहे, ओके, हा कालच्या पेपरचा सेट बी आहे आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर बी सेट नुसार या ठिकाणी 51 पासून आपले भारतीय राज्यघटनेचे हे प्रश्न सुरू होतात. यात जर पाहिलं तर पहिला जो प्रश्न आहे अभिलेख न्यायालयाचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. म्हणजे या नुसार जर आपण पाहिलं तर आर्टिकल 129 हे जे संविधानातलं जे आर्टिकल आहे त्याच्यानुसार 129 जे आर्टिकल जातं हे आर्टिकल अभिलेख न्यायालय. अभिलेख म्हणजे याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स पण म्हटलं जातं. कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर जे जुने खटले आहेत, ओके, त्याच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतात ते सांभाळून ठेवले जातात, त्याचं जतन केलं जातं. का? कारण अलीकडे जर तशा पद्धतीचे जर काही खटले आले, केसेस आले तर त्या रिलेटेड मग त्या संदर्भासाठी रेफरन्ससाठी ते खटले काढली जातात. त्याचे डॉक्युमेंट काढून ते जजसाठी त्याचा फायदा होतो, हे लक्षात घ्या. ओके, पुढच्या त्या केसमध्ये निर्णय देण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स फार महत्वाचं आहे. त्याला सुरक्षा प्रदान केली जाते त्या जुन्या डॉक्युमेंट्सला सुद्धा. क्लिअर इथपर्यंत? चला, त्याच्यानंतर बघा दुसरा जो प्रश्न आलाय तो ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये आलाय. याचं शुल्क वसूल कोण करतं? ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करते? तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या पर्यायानुसार जर आपण गेलो तर घरपट्टी वसूल करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीला असतो. जी पट्टी म्हणजे टॅक्स, ओके, जो घराच्या रिलेटेड जो टॅक्स असतो, त्याच्यानंतर जमिनीचा सुद्धा जो टॅक्स आहे तो सुद्धा ग्रामपंचायत वसूल करते आणि जेवढा टॅक्स जमिनीच्या संदर्भात वसूल केलेला आहे महसूल, तर त्याच्या 30% हे जिल्हा परिषद त्याच गावाला ते निधी म्हणून ते देत असतं वापरण्यासाठी. हे लक्षात घ्या. पण या पर्यायी उत्तरांपैकी याचं उत्तर काय? घरपट्टी आहे. त्याच्यानंतर 12वी अनुसूची जर विषय आला तर नगरपालिकेसाठी खालीलपैकी कोणती कार्य निश्चित करण्यात आलेली आहे असा विषय. मग याच्यामध्ये आता ही 12वी अनुसूची जी आहे ना माझ्या राजांनो, ही 74व्या घटना दुरुस्तीने टाकली आहे बरं का, जी 1992-93 मध्ये पार पडली. आणि त्या आधारे जर आपण पाहिलं तर शहरी दारिद्र्य, सामाजिक हे सगळे जे संदर्भ आहेत, हे सगळे संदर्भ या ठिकाणी हे नगरपालिकेच्या निश्चित कामांमध्ये हे जात असतात. ओके, चला, त्याच्यानुसार जर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय, खालीलपैकी योग्य कथनं कोणती आहेत? तर याच्यामध्ये संविधान अनुच्छेद यस करता येतं का? हो, बरोबर आहे. आता हे तुम्हाला जर आठवत असेल तर याच्यामध्ये कलम 368च्या संदर्भामध्ये, ओके, आणि उद्देश पत्रिकेच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी आपल्या सेशन्समध्ये डिटेलिंग्स या पाहिलेल्या आहेत. आणि आज म्हणजे सप्टेंबर 2025 कशाला, तर जून 2026 पर्यंत सुद्धा आपल्याला उद्देश पत्रिकेमध्ये एकच घटना दुरुस्ती झालेली दिसते, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976 ला, आहे की नाही. त्याच्यामध्ये 3 तत्व टाकण्यात आले, की पहिलं तत्व होतं समाजवादी, त्याच्यानंतर दुसरं आहे धर्मनिरपेक्षता आणि तिसरं आहे एकात्मता. हेही आपण पाहिलं, त्याचे पॅरलल शब्दही आपण पाहिले होते, आहे की नाही, लाईव्ह सेशन मध्ये. आठवत आहे का तुम्हाला? तर त्याच्यामुळे काय, तर या ठिकाणी बोथ ए अँड बी याचं उत्तर आपल्याला हे समजून येतं. क्लिअर इथपर्यंत? चला, त्याच्यानंतर बघा याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, याचं उत्तर आहे 3 प्रकारचे संबंध असतात केंद्र आणि राज्याचे. ओके, 3 प्रकारचे हे संबंध असतात. मग कोणते कोणते 3? तर पहिला आहे समजा प्रशासकीय, आपण म्हणूया प्रशासकीय संबंध, त्याच्यानंतर कायदेशीर संबंध आहेत आणि तिसरे असतात आर्थिक संबंध. असे 3 संबंध हे केंद्र आणि राज्यांच्या दरम्यान आहे. हा जो प्रश्न आलाय हा प्रशासकीय संबंधांच्या बाबतीत आहे. मग याचं उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, 256चं हे 4 आहे, त्याच्यानंतर ब चं 1 आहे, 58चं 3 आणि 260चं केंद्र राज्याचे दायित्व, असा हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. क्लिअर इथपर्यंत?
हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते तत्व घटनेतील धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचाच भाग नाहीये. आता यात जर आपण पाहिलं तर मला पर्याय क्रमांक 2 असं दिसतंय की हे तर कलम 19 मध्ये जातं, म्हणजे भाग 3 मध्ये जातं. पण मात्र इथं मार्गदर्शक तत्व जे आहेत तर ही ज्यासाठी जो भाग आहे हा भाग तर चौथा आहे, म्हणजेच कलम 36 ते 51. म्हणजे बघा कुठेच काही तफावत लागत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे हे विचारले नाही, विचारलंय भाग नाही, त्याच्यामुळे आपलं जे पर्याय उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 आहे, हे लक्षात घ्या. ओके. सॉरी 3 आहे हे उत्तर. 3 याचं उत्तर आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येतं का? तर 100% काढून टाकता येतं. आणि राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल किंवा केंद्रीय सदस्य असेल किंवा अध्यक्ष असेल, ह्या सर्वांसाठी काढून टाकण्याची एकच प्रक्रिया आहे, ती म्हणजे महाभियोग प्रकाराद्वारे यांना काढलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये संसदेचे दोन्ही सभागृह विशेष बहुमत त्या ठिकाणी पास करतात, मतदान करतात आणि मग तशा आशयाचा ठराव हा राष्ट्रपतींना पाठवला जातो. राष्ट्रपतींकडे गेल्याच्या नंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून काढतात. त्याला पदच्युत करणे असं म्हणतात. काय म्हणतात? येस, त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. रिमूव्ड असा हा शब्द वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न पहा 58वा. ओके. आपल्याकडे आता राज्य उद्देश पत्रिका आहे आणि ह्या उद्देश पत्रिकेची सुरुवात ही 13 डिसेंबरला याची पार्श्वभूमी आहे 1946. सर्वात पहिल्यांदा तर नेहरूजींनी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याचा उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला पाहिजे बुवा. पहिले उद्दिष्ट ठरवली गेली पाहिजे. मग हे उद्दिष्ट त्यांनी मांडले ते 13 डिसेंबरला. ओके. मग याला पास करून घेतलं पुढे 22 जानेवारी 1947ला. आलंय लक्षात. आणि मग तिथून पुढे आपण म्हणतो की उद्देशिका ही आपल्या भारतीय राज्यघटनेत सामील करण्यात आली. आता त्या उद्देशिकेचे जे सर्वात सुरुवातीचे शब्द आहेत, आम्ही भारतीय लोक किंवा आम्ही भारताचे लोक, हे कोणापासून आपण प्रेरणा घेतली तर ही अमेरिकेपासून आपण प्रेरणा घेतली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके. चला, त्याच्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर जर अविश्वासाचा ठराव जर तो 2/3 तर त्याचं जे मॅटर जातं हे तहसीलदाराकडे जातं. कोण काढू शकतं? तहसीलदार. त्यांना त्या तशा प्रस्तावाची ती सूचना तहसीलदार देत असतात, हे लक्षात ठेवा. क्लिअर. तर हे सुद्धा जी 73वी घटना दुरुस्ती आहे, घटना दुरुस्ती 1992-93 याद्वारे हे आपल्याला ऍड केलेलं दिसतं. आणि याद्वारे काय होतं तर 11वे परिशिष्ट हे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. त्याच्यानंतर आता या प्रश्नाबद्दल थोडासा संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे मी याला थोडंसं साईडला ठेवतो. ओके. ती गैरन्याय प्रविष्ट आहे. तसं पाहिलं तर त्यांना नैतिक आणि राजकीय आधार आहेत का? तर आहे, ते पण आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात का? ओके. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक. आता हे कोणते योग्य ते हे सगळे याचे उत्तर दिसत आहेत. संभाव्यरित्या याचं 4 दिसत आहे. कदाचित काल मी 2 केलं असेल, त्याला एक करेक्ट करून घ्या. ओके. संभाव्य उत्तर याचं 4 दिसते, पण आयोगाची आन्सर की आल्यावर आपण बघू की नेमकं काय याचं आहे. ओके. हे तर खरं आहे की ती गैरन्याय प्रविष्ट आहेत, ती न्याय प्रविष्ट नाहीयेत. ओके. न्याय प्रविष्टेचा अर्थ काय होतो याला इंग्लिशमध्ये तुम्ही वाचण्यात आला असेल, जस्टिसिएबल असं म्हणतात. म्हणजे काय की याच्यापैकी कुठल्याही तरतुदीचं जर उल्लंघन झालं तर त्याला कोर्टामार्फत परत मिळवून घेता येतं, त्याला न्यायप्रविष्टता असं म्हणतात. पण याचं असं नाहीये, म्हणजे मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन जरी झालं किंवा ती नाही पूर्ण होतीये तरी सुद्धा कोर्टामध्ये जाता येत नसतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे कलम 23चा. तर बाल मजुरीस बंदी या ठिकाणी घातली गेली, हे आपल्याला या ठिकाणी कलम 23चा आधार घेऊन हे कळतंय. ओके. चलो. त्याच्यानंतर 1947 हे आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर इथं क जे आहे तर इथे क चा विषय एकतर इथं त्यांनी चुकीचं करून टाकलंय, रवींद्र प्रसाद केले, असं कोणीच नाहीये तिथं त्या संविधान सभेत. मात्र काय की जेव्हा विधिमंडळ म्हणून ही संस्था कार्यरत होती, ओके, तर त्यावेळेला त्या विधिमंडळाचे अध्यक्ष हे जी.व्ही. मावळणकर होते, हे होते. आणि जेव्हा ती संविधान सभा म्हणून काम करत होती तर त्यावेळेला याला मी करेक्ट करतो, डॉक्टर
राजेंद्र प्रसाद साहेब होते. त्याच्यामुळे अ आणि ब बरोबर आहे. ओके, क हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर. ओके, त्याच्यानंतर बघा कोणत्या कलमानुसार विधानसभांची स्थापना करण्यात आली आहे? तर 170 आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. ओके, चला. त्याच्यानंतर बघा लेखा तपासणीचा जर संदर्भ घेतला तर याचं उत्तर आहे 25. हे पण ग्रामपंचायतींच्या बाबतीत आहे, पंचायत समितीची. ओके, येस, ग्रामपंचायतीच्या बाबतीत होतं. किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे गरजेचे आहे? तर याचं उत्तर हे आपल्याला 25 दिसतंय. त्याच्यानंतर एक गोष्ट मी कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो. चला, त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणती घटना दुरुस्तीचा विषय या ठिकाणी आलेला आहे? ओके. येस, घटना दुरुस्तीचा विषय या ठिकाणी आलेला आहे. आता शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित शहरी भाग. ओके, शहरी भागासाठी 74वी घटना दुरुस्ती 1992-93. परत एकदा कधी तर 12वे परिशिष्ट किंवा 12वी अनुसूची आपण म्हणूया, काय हरकत नाही. अनुसूची किंवा परिशिष्ट मी तुम्हाला ते मेगा सेशन मध्ये सांगितलं होतं, आहे की नाही? तर असा हा एकंदरीत संदर्भ आहे. 73वी जी होती ती ग्रामीणसाठी होती. चला, बाकीच्या डिटेलिंग्स तर तुम्हाला माहितीच आहे, काही विषय नाहीये, हो की नाही? सो हे त्याची संभाव्य जे उत्तर होती किंवा त्याचं अनालिसिस होतं हे आपण बघण्याचा प्रयत्न केला माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला येस, हे आणि 97 हे महत्वाचं आहे. तर हे सहकारी सोसायट्या, ज्या सहकारी संस्था असतात त्या रिलेटेड होतं आणि याच्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 43 ब हे उपकलम ऍड करण्यात आलं. बस, बाकी फारसं काही लोड तुम्ही घ्यायचा कार्यक्रम या ठिकाणी नाहीये. क्लिअर इथपर्यंत? याचं एक जे संभाव्य उत्तर आणि त्याची विश्लेषण होती ही आपण बघण्याचा प्रयत्न केला. मात्र आयोगाची आन्सर की आल्यावर आपल्याला याची अजून सत्यता ही कळेलच. त्यासाठी तुम्ही फार मेहनतीने हे पेपर दिले. आपण चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटनेचे संभाव्य उत्तर आणि त्याचं विश्लेषण बघण्याचा प्रयत्न केला. आय होप माझ्या विद्यार्थी मित्रांना जो एरिया आहे ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारली गेली ते किती डेप्थ त्याची आपल्याला आता अभ्यास करताना गाठायची आहे, या सगळ्या गोष्टींचा आता हा एक पूर्वानुमान लावून आपल्याला येत्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मेहनत करायची आहे, फोकस करायचं आहे आणि आपल्याला स्ट्रॅटेजी बिल्डअप करायची आहे. सो त्यासाठी एक छोटासा हा एक प्रयत्न होता अनालिसिस घेण्याचा. ओके, जो काल आपल्याला घाईगडबडीमध्ये तो नाही जमला. विद्यार्थ्यांची घाईगडबड असते, सर आता जाऊ द्या, आमचा आत्ताच पेपर देऊन आलो, आम्हाला आता उत्तर सांगा, बाकीचं नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून टाका. त्याच्यामुळे आपण हे घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर खरंच याचा फायदा होत असेल आणि कळाली असेल माहिती तर या सेशनला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत त्याला नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. जय हिंद.